शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत म्हणून मला म्हणाले साहेब की इंद्रजीत तुम्ही काहीतरी ताकदवान शब्द द्या, शेतकरी आत्महत्या करत आहेत. शिक बाबा शिक, लढायला शिक. कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. शिक बाबा शिक, लढायला शिक. कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. लाजरेपणा बुजरेपणा बाजारात इक, लाजरेपणा बुजरेपणा बाजारात इक. घेऊ नको फाशी बाबा, खाऊ नको इक. आता लढायला शिक. माग माग नको पुढं सरायला शिक. माग माग नको पुढं सरायला शिक. आत्महत्या नको हत्या करायला शिक. बाबा लढायला शिक. शिक बाबा शिक, लढायला शिक. कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. कोट्यावधी कर्ज घेती दलालांची पोरं, कोट्यावधी कर्ज घेती दलालांची पोरं. बुडविती त्याचा कधी करीती ना घोर. बाबा बुडवायला शिक. शिक बाबा शिक, बुडवायला शिक. घेतलेली कर्ज सारी बुडवायला शिक. बाबा लढायला शिक. शिक बाबा शिक, लढायला शिक. कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. उंटाहून शेळ्या हाकी सरकार शहान. महात्मा फुलेंनी 250 वर्षापूर्वी शेतकऱ्यांचा आसूडमध्ये इंग्रज सरकारसाठी हा शब्द वापरला होता. पण तेव्हापासून किती सरकार आली, इंग्रज गेले, पक्ष आले, पण तो शब्द जशाला तसा मला वापरावा लागला. उंटाहून शेळ्या हाकी सरकार शहान. उंटाहून शेळ्या हाकी सरकार शहान. त्याच्यामुळं जीव तुझा पडला गहाण. बाबा पाडायला शिक. शिक बाबा शिक, पाडायला शिक. निवडून दिलं त्याला पाडायला शिक. बाबा लढायला शिक. शिक बाबा शिक, लढायला शिक. कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. जातील हे दिस आणि होईलही ठीक. जातील हे दिस आणि होईलही ठीक. उद्या तुझ्या शेतामध्ये उधळेल पीक. बाबा जगायला शिक. शिक बाबा शिक, जगायला शिक. मरू नको बाबा आता मारायला शिक. घेतलेली कर्ज बुडवायला शिक. निवडून दिलं त्याला पाडायला शिक. शिक बाबा शिक, लढायला शिक. कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. ही कविता मग संघटनेने प्रचंड उचलली आणि रौप्य महोत्सवी अधिवेशनामध्ये स्लोगन म्हणून त्यांनी ती स्वीकारली.